नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर. विद्यार्थी मित्रांनो, ॲग्रोवरती ही न्यूज आलेली आहे. त्या अनुषंगाने मी आज हा व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न केलेला आहे की गुड न्यूज म्हणायला हरकत नाही. आणखीन एक यावर्षी महाराष्ट्रामध्ये आपल्याला MBBS कॉलेजला मान्यता मिळालेली आहे आणि ती कोणत्या ठिकाणी आहे त्याच्याविषयी अगदी डिटेल्स मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की कितीची संख्या असणार आहे, त्या कॉलेजचा इंटेक कितीच असणार आहे आणि त्या कॉलेजला जे अटॅच हॉस्पिटल होणार आहे ते पण किती बेडचं हॉस्पिटल असणार आहे त्याच्याविषयी डिटेल्स माहिती सांगणार आहे. तर अगदी तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता, ही नोटीस आलेलीच आहे काल. अहिल्यानगर मेडिकल कॉलेज वैद्यकीय महाविद्यालयासाठी 485 कोटी मंजूर, असं हे पूर्णपणे न्यूज त्यांनी तिथे दिलेली आहे. तर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रस्तावित शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या उभारणीसाठी 485 कोटी रुपयाचा निधी राज्य शासनाने मंजूर केलेला आहे. तर ही खूप अगदी आनंदाची गोष्ट आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यामुळे ह्यावर्षी 100% हे कॉलेज येणार आहे, त्याला मान्यता मिळालेली आहे असं हे पूर्णपणे दिलेलं आहे. तर अहिल्यानगरची पूर्णपणे न्यूज आलेली आहे. तर मी तुम्हाला अगदी पूर्णपणे वाचून दाखवते. तर अहिल्यानगर जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या उभारण्यासाठी 485 कोटी रुपयाचा निधी राज्य शासनाने मंजूर केलेला आहे. मात्र या महाविद्यालयासाठी जागा उपलब्ध झालेली नसून त्या जागेच्या अगदी निश्चिंतीसाठी मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेने मंत्र्यांची समिती स्थापन करण्यात आलेली आहे, असंही अगदी आपल्याला इथे न्यूजमध्ये सांगण्यात आलेलं आहे. आणि पुढे त्यांनी असं सांगितलेलं आहे की 100 विद्यार्थ्यांचं प्रवेश क्षमतेचं वैद्यकीय महाविद्यालय असं येणार आहे. म्हणजे त्या कॉलेजला 100चा इंटेक असणार आहे आणि त्या ठिकाणी अगदी त्या संलग्नित 430 रुग्णखाटांचे रुग्णालय हे असंही तिथे चालू होणार आहे. म्हणजे तिथे नवीन कॉलेजला अटॅचच एक नवीन हॉस्पिटलही तिथेच चालू होणार आहे आणि त्या ठिकाणी अगदी 430 असं हे बेडचं तिथं हॉस्पिटल उभारणार आहे. आणि त्या ठिकाणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने उभारण्यात येणार आहे. त्या ठिकाणी तिथे त्यांनी नाव पण तिथे तिथं तिथे डिक्लेअर केलेलं आहे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ह्या नावाने ते हॉस्पिटल उभारण्यात येणार आहे. तर नवीन जागा निश्चित होऊन तिथे नवीन बांधकाम होईपर्यंत हे रुग्णालय येथील शासकीय रुग्णालय आमच्या जागेतच सुरू राहणार असल्याचं तिथे नमूद केलेलं आहे. तर पुढे त्यांनी असं न्यूजमध्ये सांगण्यात आलेलं आहे की राज्य शासनाने प्रत्येक जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्याचा हा निर्णय घेतलेला आहे. तर खूप चांगली न्यूज आहे विद्यार्थी मित्रांनो. प्रत्येक जिल्ह्यामध्ये गव्हर्नमेंट एक महाविद्यालय तिथे उभारणार आहे, प्रत्येक डिस्ट्रिक्टमध्ये उभारणार आहे, असं हे आपल्याला राज्याचे आपले मुख्यमंत्री आहेत त्यांनी हा पूर्णपणे निर्णय त्यांनी घेतलेला आहे. तर अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अगदी जागेअभावी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मान्यता देण्यात आली नव्हती आत्तापर्यंत. म्हणजे गेल्या वर्षी खूप चर्चा होती, पण त्यावेळेस असं ह्या जागेमुळे तिथे मान्यता दिली नव्हती. पण ह्या वर्षी अगदी त्याला ह्या कॉलेजला अहिल्यानगर या ठिकाणी मान्यता मिळालेली आहे, असं न्यूजमध्ये पुढे तुम्हाला मी दाखवतच आहे. त्यानंतर अगदी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300व्या जयंतीनिमित्त गेल्या वर्षी ही घोषणा केलेली होती आपले मुख्यमंत्र्यांनी. तर अगदी अहिल्यानगर जिल्ह्यातील जनतेस अधिकाधिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यात 100 विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे महाविद्यालय व त्या संलग्नित 438 रुग्णखाटांचे रुग्णालय स्थापन करण्यास तिथं येणार आहे, असं त्यांनी अगदी 6 मे रोजीही अगदी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मंजुरी देण्यात आलेली होतीच. आणि त्याचबरोबर अगदी शासनादेश 23 मे रोजी काढण्यात जो आला होता, जो आदेश तर काढण्यात आला होता, हा 23 मेला काढण्यात आलेला होता तो आदेश. तर त्यात महाविद्यालय उभारण्यासाठी जो काही खर्च आहे तो पण तिथे त्यांनी इथं मांडण्यात आलेला आहे आणि त्यासाठी अगदी पूर्ण त्या खर्चास मान्यतासुद्धा देण्यात आलेली आहे. तर महाविद्यालयासाठी सुयोग्य जागेची निवड करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी अगदी मंत्र्यांची समिती स्थापन करण्यात आलेली आहे आणि संबंधित जागा महसूल विभागाच्या सहमतीने जिल्ह्यातील यांच्यामार्फत वैद्यकीय शिक्षण विभागाकडे निशुल्क अशी मान्यता देण्यात आलेली आहे. तर खूप छान न्यूज आहे विद्यार्थी मित्रांनो. तोपर्यंत राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या मानकानुसार महाविद्यालयांसाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या जागेवर मनुष्यबळासह तात्पुरता स्वरूपात 7 वर्षासाठी वैद्यकीय शिक्षण विभागास निशुल्क वापरण्यास मान्यताही देण्यात आलेली आहे. ही पण खूप चांगली न्यूज आहे विद्यार्थी मित्रांनो. 7 वर्षासाठी आपल्याला तिथे मान्यता देणार आहेत त्यांनी. आणि महाविद्यालयाच्या उभारणीसाठी प्रशासकीय इमारत
अगदी तिथे जे काही आपल्याला चिकित्सकीय विभाग, रुग्णालयीन इमारत, अधिकारी, कर्मचारी, आवास आणि विद्यार्थी वसतिगृह यांच्या बांधकामासही त्यासाठी तेथे लागणारे जे काही अधिकारी आहेत, कर्मचारी आहेत, त्यांची पदे पण भरण्यास त्यांनी तिथे मान्यता दिलेली आहे. ओके. आणि परत जवळ त्यांनी त्या न्यूजमध्ये अगदी स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे, की अगदी शहराजवळच मिळणार जागा. म्हणजे हे सगळं पूर्ण कॉलेज, हॉस्पिटल पूर्णपणे उभारण्यासाठी ची जागा खूप मोठी लागत असते विद्यार्थी मित्रांनो, आणि ती पण अगदी अहिल्यानगर ह्या शहराच्या जवळच जागा मिळवून ते तिथे पूर्ण उभारणी करणार आहेत. आणि ही मान्यता पूर्णपणे शासन मान्य झालेली आहे. आणि ह्या वर्षी 2026मध्ये ह्यावर्षी हे कॉलेज चालू होणार आहे. 100चा इंटेक असणार आहे, असे पूर्णपणे ह्या न्यूजमध्ये दिलेलंच आहे. तर नगर जिल्ह्यामध्ये होत असलेल्या वैद्यकीय महाविद्यालय अहिल्यानगर शहराच्या परिसरात अगदी मान्य व्हावे असं हे प्रत्येकाला मागणी आहे. तर पुढे त्यांनी असं सांगितलेलं आहे, की वैद्यकीय महाविद्यालयाने अगदी पुढाकार घेत त्यांनी महाविद्यालय अहिल्यानगर परिसरात व्हावे अशी त्यांची मागणी सुरू झाली आहे. खासदार जे निलेश लंके सर यांनी हा बाबत जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलेलं आहे, की मिळालेल्या माहितीनुसार अहिल्यानगर परिसरातच वैद्यकीय महाविद्यालयांसाठी जागा उपलब्ध होणार असल्याची चर्चाही चालू आहे. तर खूप अगदी महत्त्वाची न्यूज आहे विद्यार्थी मित्रांनो, असं म्हणायला हरकत नाही. कारण खूप साऱ्या विद्यार्थ्यांना असा प्रश्न आहे, की मॅडम गेल्या वर्षी जे काही कॉलेजेस आले होते आपले 10 कॉलेजेस, तर त्यामध्ये अगदी तुम्ही जर 2024मध्ये पाहिलं असेल तर तब्बल 10 कॉलेजेस आपले आलेले होते महाराष्ट्रामध्ये. तर त्यामध्ये अगदी 3 ते 4 कॉलेजेस जे येणार होते, 10 कॉलेज आले होते, 3 ते 4 कॉलेजेसला पण मान्यता मिळाली होती, पण काही कारणास्तव तिथे ते कॉलेज आले नाहीत. तर पण अगदी ह्या वर्षी 2026मध्ये कॉलेजेस येणार आहे. जसं की मुंबईचं कॉलेज एक आहे, त्यानंतर अहिल्यानगरमध्ये आहे, जसं एक संभाजीनगरमध्ये एक नवीन कॉलेजेस येणार आहे, आणि त्याचबरोबर पालघर या ठिकाणी सुद्धा नवीन कॉलेजेस येणार आहेत. विद्यार्थी मित्रांनो, जवळजवळ यावर्षी 4 नवीन मेडिकल कॉलेजेस आपले महाराष्ट्रामध्ये MBBSचे चालू होणार आहे. तर जवळजवळ प्रत्येक कॉलेजचा इंटेक 100 ते 150 असा असणार आहे. जवळजवळ 400 ते 500 एवढ्या ह्या MBBSच्या सीट्स गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट असं हे दोन्ही मिळून आपल्याला ह्या वर्षी पाहायला मिळणार आहे. तर कट ऑफवरती नक्कीच याचा परिणाम पडणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, असेच नवीन आणि युजफुल व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही ह्या माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. गरजूंना पण हा व्हिडिओ सेंड करा, त्यांना ह्याची पूर्णपणे कल्पना येईल. एवढंच त्यानिमित्तानं हा व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न केला होता. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, गरजूंना पण सेंड करा. ओके फ्युचर डॉक्टर्स, जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.